मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती मुक्ताईनगर तालुक्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेचं आयोजन। एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। राजन साळवींसह कुटुंबियांची आज दुपारी एसीबीची चौकशी। अंतरिम दिलासा देताना हायकोर्टाकडून चौकशीला सहकार्य करण्याचे निर्देश। साळवी कुटुंबीय आज रत्नागिरी एसीबी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहणार। वरळीमधील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राहुल नार्वेकर, आशिष शेलार यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश। आदित्य ठाकरेंना शह देण्यासाठी वरळीमध्ये भाजप आणि शिंदे गटाकडून मोर्चे बांधणे। अब की बार भाजप तडीपार, उद्धव ठाकरेंची घोषणा। तर भाजपच्या 400हून अधिक जागा येतातच कशा ते पाहू, ठाकरेंचं मोदींना आव्हान। गेल्या 10 वर्षात केवळ योजनांचं नामांतर, मोदींच्या भूलथापांना आम्हीही बळी पडलो, आता जुमल्याचं नावही गॅरंटी। उद्धव ठाकरेंचा मोदींना टोला। आमच्या समोर मोदी किंवा भाजप नाही तर हुकुमशाही आहे। आम्ही भले विचारांनी वेगवेगळे असू पण देशाला वाचवण्यासाठी एकत्र। इंडिया आघाडीवरून आता उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 मार्च पर्यंत तेलंगणाच्या दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। नांदेड विमानतळावरती अल्पविश्रांतीसाठीच्या दरम्यान अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार। नरेंद्र मोदींना भेटून त्यांचे आभार मानणार। खासदार अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंचा आज ठाणे लोकसभा दौरा। आदित्य ठाकरे नवी मुंबईमध्ये 4 ठिकाणी सभा घेणार असल्याची माहिती। उद्धव ठाकरेंचा आज मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जनसंवाद दौरा। मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खोपोली आणि उरण या 3 ठिकाणी ठाकरेंच्या सभा। नागपूरमध्ये आज भाजयुमोतर्फे नमो युवा राष्ट्रीय संमेलन। या संमेलनामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा सहभागी होणार। 1 लाख तरुण सहभागी होणार असल्याचा दावा। लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेला काँग्रेस उमेदवारांची उद्या मुंबईमध्ये बैठक। छाननी समिती उद्या सर्व इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार। लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यासाठी भाजपने देशभरातील नागरिकांकडून मागवल्या सूचना। मुंबईमध्ये 15 मार्च पर्यंत 2 लाख सूचना गोळा करण्याचा भाजपचा निर्धार। आशिष शेलार यांची माहिती। मोदी फडणवीसांना हक्कानं सांगेन, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये कमळ फुलणार। रत्नागिरीमधील मेळाव्यामध्ये गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दावा। गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता। जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके आग्रही। मला उमेदवारीही मिळेल आणि 4 लाख मतांनी निवडून येईल, भाजपचे खासदार सुनील मेंढे यांचं वक्तव्य। रायगड लोकसभेची जागा आम्हाला मिळावी म्हणून आम्ही आग्रही। आमदार अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। भाजपला जशी लोकसभा महत्वाची आहे तशी आम्हाला विधानसभा महत्वाची, आमदार बच्चू कडू यांचं वक्तव्य। माढा लोकसभा मतदारसंघावरती अजित पवार गटाचा दावा। भाजपच्या अडचणी वाढणार, आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊत यांच्या उपस्थितीत बैठक। जळगाव लोकसभेची जागा आपल्याकडे घ्या, पदाधिकाऱ्यांची राऊतांकडे मागणी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीची 6 आणि 7 मार्चला मुंबईत बैठक। राष्ट्रीय समाज पक्ष सोबत आल्यास राष्ट्रवादी शरद पवार पक्ष माढा लोकसभेची जागा रासपला देण्यास तयार असल्याची माहिती। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीमध्ये अजूनही संभ्रम। शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। कोल्हापूर आणि सांगली लोकसभा जागेवरती चर्चा झाल्याची माहिती। आम्ही आमची ताकद असलेल्या जागांची माहिती महाविकास आघाडीकडे दिली। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती। तर आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत याबद्दल आम्हालाही संभ्रम, आंबेडकरांची माहिती। धाराशिव लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी भाजपचे नेते बसवराज पाटील इच्छुक। काही दिवसांपूर्वी बसवराज पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश, तर पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार, पाटलांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत, त्यांची चाचपणी करून उमेदवार ठरतील, मंत्री छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाकडून 10 जागांची मागणी, भुजबळांची माहिती। राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांची आज बँक खात्यासाठी रस्सीखेच।
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून व्यवहार होऊ नयेत यासाठी अजित पवार यांच्या पक्षाचं बँकांना पत्र. नाशिकमध्ये समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचं आज पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण. यावेळी मंत्री छगन भुजबळ, केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित राहणार. तिसरा टप्पा भरवीर ते इगतपुरी असा असून 24 किलोमीटर लांबीचा आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो मार्गाचं भूमिपूजन. डोंबिवली मार्गे ही मेट्रो जाणार, त्यामुळे कल्याण डोंबिवली त्यासोबतच आजूबाजूच्या 27 गावांना मोठा फायदा होणार. 7 मार्चला कोकण रेल्वे मार्गावरती 3 तासांचा मेगा ब्लॉक. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मुर्डेश्वर ते सेनापुरा या विभागाच्या दरम्यान दुपारी 12 ते 3च्या दरम्यान ब्लॉक. 2 एक्सप्रेस रद्द, अनेक गाड्या विलंबानं धावणार. कुर्ला CSMT 5व्या-6व्या मार्गिकेसाठी भूसंपादन. प्रवाशांची वाढती गर्दी आणि एक्सप्रेसमुळे लोकलच्या वेळापत्रकावरती परिणाम होत असल्यानं 5वी आणि 6वी मार्गिका सुरू करण्यासाठी हालचालींना वेग. राज्यावरती पुन्हा एकदा अवकाळीचं संकट. विदर्भ मराठवाड्यामध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 8वा दिवस. याआधी झालेल्या 5 बैठका निष्फळ ठरल्यानं कुडकुडत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर शेतकऱ्यांनी काढली रात्र. आज पुन्हा बैठक. तोडगा निघणार का याकडे लक्ष. आगामी 5 ते 6 दिवसांनंतर मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार. मनोज जरांगे यांची माहिती. राजकारण हा माझा मार्ग नाही. मी कोणत्याही प्रकारची निवडणूक लढवणार नाही किंवा पक्षही काढणार नाही. मनोज जरांगे यांचं स्पष्टीकरण. माझा लढा आरक्षणाच्या मागणीसाठी, तो प्रश्न मिटवावा. मनोज जरांगे यांचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन. तर फडणवीस माझ्या नादी लागून चूक करत आहेत, जरांगेंची प्रतिक्रिया. 17 दिवस उपोषणाला बसलो. भुजबळांनी 9 दिवस उपोषणाला बसून दाखवावं. मनोज जरांगे यांचं मंत्री छगन भुजबळ यांना आव्हान. तर आयतं खाणाऱ्यांना उपोषण कळणार नाही. मनोज जरांगेंची भुजबळांवरती टीका. मनोज जरांगेंचं नाटक मराठा समाजालाही कळलं. येवला दौऱ्यावरती असताना मंत्री छगन भुजबळ यांची मनोज जरांगेंवरती टीका. तर जरांगेंचं शेपूट वाढत चाललं. भुजबळांचा टोला. ओबीसींनी न्याय हक्कासाठी एकत्र यावं. मंत्री छगन भुजबळ यांचे येवला दौऱ्यामध्ये आवाहन. शेवटपर्यंत फक्त ओबीसींसाठीच लढेन. मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. जरांगेंची स्क्रिप्ट शरद पवारांची आहे. जरांगे असेच बडबडत राहिले तर समाजच त्यांना जागा दाखवेल. आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका. मी म्हणजेच मराठा समाज असा काही लोकांचा भ्रम झालाय. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची नाव न घेता जरांगेंवरती टीका. शिक्षक आमदार कपिल पाटील यांची नव्या पक्षाची घोषणा. समाजवादी गणराज्य पार्टी असं नव्या पक्षाचं नाव. उद्धव ठाकरेंची प्रमुख उपस्थिती. पक्षानं तिकीट नाकारल्यानं माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांची राजकारणामधून निवृत्ती. राजकारणातून बाहेर पडत वैद्यकीय व्यवसायाकडे वळणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून आमच्याकडे वैद्यकीय मदतीची कामं होतात. खासदार सुप्रिया सुळे यांची माहिती. तर सातत्यानं नोकरी आणि वैद्यकीय मदतीच्या मागणीमध्ये वाढ. सुळेंची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळे, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील एका लग्नामध्ये एकत्र. विवाह सोहळ्यामध्ये सुळे पाटील यांच्यामध्ये चर्चा. बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व. खासदार सुप्रिया सुळेंनी बारामती दौऱ्यावरती असताना देसाई इस्टेट क्रीडा संकुलमध्ये सुरू असलेल्या खुल्या बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेला दिली भेट. यावेळी त्यांनी बॅडमिंटन खेळण्याचाही आनंद लुटला. मुंबईच्या जिजामाता नगरमध्ये बिल्डरला कारणे दाखवा नोटीस काढा. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे SRA COना आदेश. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी. या प्रकरणामध्ये शिव पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दाखल. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वातानुकूलित मच्छी मार्केटचं भूमिपूजन पार पडलं. बँड बाजाच्या गजरामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे आभार मानण्यासाठी कोळी बांधव कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते. डोंबिवलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन. यावेळी मच्छी मार्केट करण्याच्या कामाचाही ऑनलाईन भूमिपूजन सोहळा संपन्न. पालकमंत्री शंभूराज देसाई, त्यासोबतच रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे यांची उपस्थिती.
आंबोलीमध्ये वनजमिनीच्या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांचं गेल्या 18 दिवसांपासून उपोषण. आंदोलक महिलांनी मंत्री दीपक केसरकर यांना घेराव घालत विचारला जाब. बारामती 1 नंबरवरती आहे. ती अजित पवारांच्या कामांमुळे आणि प्रशासनावरील पकड असल्यामुळे. अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा संपन्न. यानंतर संजय मंडलिक आणि धनंजय महाडिक यांचा एकाच रथातून प्रवास. नांदेडच्या पाठोपाठ आता परभणीच्या पूर्णेमधील 94 गावं 94 उमेदवार उभे करणार. तसंच राजकीय कार्यक्रमावरती बहिष्कार घालण्याचा मराठा समाजाचा निर्णय. छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये ड्रोन उडवण्यास बंदी. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलीस आयुक्तांचे आदेश. कोकणामध्ये एलियन सदृश्य चित्र कोरलेलं कातळ शिल्प आढळलं. 10,000 वर्षांपूर्वीचं कातळ शिल्प असल्याचा तज्ज्ञांचा दावा. मुलुंडच्या मालाड मालवणी परिसरामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काढला हिंदू जन आक्रोश मोर्चा. हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना मोर्चा काढण्यासाठी पोलिसांकडून 100 अटी शर्थींवरती परवानगी. भाजपचे आमदार नितेश राणे यांची माहिती. तर मोर्चा का काढावा लागला याची सर्वांना जाणीव. राणेंची प्रतिक्रिया. नाशिकच्या मनमाड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गजानन महाराजांचा प्रगट दिन साजरा. स्वर्गीय विनोद ललवानी यांच्या परिवाराकडून संत गजानन महाराजांच्या मिरवणुकीचं आयोजन. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिर परिसराचा कायापालट होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवमंदिर कॉरिडॉर प्रकल्पाचं भूमिपूजन. राज्य शासनाकडून या प्रकल्पासाठी 138 कोटी रुपयांचा निधी. ठाण्यातील सुपरमॅक्स ब्लेडची कंपनी गेल्या 1.5 वर्षांपासून बंद. कंपनीमध्ये काम करणाऱ्यांना पगार न मिळाल्यानं कर्मचारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला. गोंदियामधील सौदड गावामध्ये 2 दिवसीय जंगी शंकरपटाचं आयोजन. मध्य प्रदेश, छत्तीसगडसह महाराष्ट्रातील एकूण 130 बैल जोड्यांचा सहभाग. बीडमध्ये धनंजय मुंडेंनी ठेवलेल्या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. यावेळी क्रिकेटपटू युवराज सिंग आणि झहीर खान यांची उपस्थिती. येणाऱ्या 6 महिन्यांमध्ये परळीमध्ये मोठं स्टेडियम बनवणार. मुंडेंची घोषणा. दोघा चिमुकल्यांसह आईची गळफास घेऊन आत्महत्या. सोलापूर शहरातील सरवदे नगर येथील धक्कादायक घटना. दिवंगत अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांच्या स्वतःलाच रचित गेलो या पुस्तकाचं प्रकाशन. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन. मोठ्या संख्येनं कलाकारांची उपस्थिती. छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. चकमकीमध्ये 10 लाख बक्षीस असलेला एक नक्षली ठार तर एक जवान शहीद. या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती नक्षल साहित्य जप्त. भाजपनं तिकीट दिल्याबद्दल हेमा मालिनींकडून आभार व्यक्त. मीराबाई ज्याप्रमाणे मथुरेमध्ये 15 वर्षे राहिली त्याप्रमाणे मी पण 15 वर्षे राहणार. खासदार हेमा मालिनी यांना विश्वास. हज यात्रेकरूंसाठी हज सुविधा ॲप लॉन्च. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ॲप लॉन्च. अबुधाबीमधील BAPS मंदिराला पहिल्याच दिवशी 65,000हून अधिक भाविकांची भेट. या मंदिराला भेट दिल्यावरून आनंद व्यक्त. फ्लिपकार्टकडून भारतामध्ये UPI सेवा लॉन्च. यासाठी फ्लिपकार्टचा ॲक्सिस बँकेसोबत करार. ब्राझीलमध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा हे नाव वापरण्यावरती बंदी. साओ पौलो न्यायालयाकडून आदेश. याच नावाची एक स्थानिक कंपनी ब्राझीलमध्ये असल्यामुळे कोर्टाचा निर्णय. गाझापट्ट्यामध्ये मानवी दृष्टिकोनातून अमेरिका मदतीसाठी तयार. हवाई मार्गानं मदत सामग्रीचं वाटप करा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे लष्कराला आदेश. उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या स्पेशल नॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये हडपसरचा चिंतामणी राऊत 3 सुवर्णपदक मिळवून अव्वल. गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा पडला पार. या सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावरती व्हायरल.
जळगावमध्ये महासांस्कृतिक महोत्सवामध्ये अभिनेत्री रिंकू राजगुरूचा पारा चांगला चढला। कार्यक्रमानंतर रिंकू माघारी परतत असताना कोणाचा तरी धक्का लागल्यानं रिंकू संतापली। अभिनेत्री यामी गौतमचा आर्टिकल 370 या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ। चित्रपटानं बॉक्स ऑफिसवरती रिलीजच्या 9व्या दिवशी केली 5,75,00,000ची कमाई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।